जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमता दासबोध. दशक 18वा. बहुजिन्सी. समास चौथा. देहे दुर्लभ निरूपणनाम. श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेशपूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरुसज्जन संत श्रोते. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांच्या कृपेनं 18व्या दशकातील चौथा समास देहे दुर्लभ निरूपणनाम. बोलले गेल्या समासामध्ये, तिसऱ्या समासामध्ये सुरुवात करताना दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास, दास म्हणे सावकास विवेक पहावा. बोलले एकंदर विवेक काय, एकंदर आयुष्याची समज काय, एकंदर आयुष्याचा अर्थ काय, ही भूमिका म्हणजे विवेकाची भूमिका आहे. विवेक हा एखाद्या तेवढ्यापुरत्या अर्थानं हा शब्द नसतो, तर बोलले आयुष्याचं सार, आयुष्याचं सार्थक कशानं होणार आहे हे सगळं सुनिश्चित करून त्याचा एक संकल्प घेऊन ते सद्गुरू चरणापाशी मांडून आणि बोलले त्याच भूमिकेवर सतत उभं राहणं, सतत चालत राहणं, ही भूमिका काय आहे, तर ही भूमिका विवेकाची भूमिका आहे. आणि बोलले हे फक्त मनुष्य देहामध्ये शक्य आहे. इतर देहांकडे काय, तर फक्त एक वाघाचं जर आपण आयुष्य बघितलं, काय असतं त्याचं आयुष्य, तो असा गुहेमध्ये 2-4 दिवस पडलेला असतो, कधी कधी आठवडाभर पडलेला असतो. मग त्याला भूक लागते आणि मग तो शिकारीसाठी बाहेर निघतो. मग शिकार कधी कधी 2 दिवस पण भेटत नाही, मग 2 दिवस फिरतच राहतो. मग भेटते शिकार, भेटल्यानंतर मग ती शिकार घ्यायची आणि काय करायचं, मस्तपैकी तिला घरी जर मुलं बाळं असतील त्यांना घेऊन यायचं, तिला खायचं, आणखीन मस्त 8 दिवस आठवडाभर सुस्तावलेलं पडलेलं राहायचं. मग ऋतुकालानुसार मैथुनची क्रिया, आणखीन त्याच्या त्या सगळ्या पाचनक्रियेनुसार सगळं ते बोलले विसर्जनाची क्रिया, उत्सर्जनाची क्रिया, एवढंच फक्त त्याचं काम आहे. याच्या पलीकडे त्याच्या आयुष्यामध्ये काहीच नाही. पण समर्थ मनुष्याला सांगत आहेत की बाबा रे, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, आणि त्याच्यासाठी मग काय केलं पाहिजे, तर विवेक पाहिजे. विवेक कसा पाहिजे, तर व्यापक पाहिजे, आयुष्याचा अर्थ कळला पाहिजे, त्याच भूमिकेवर उभं राहता आलं पाहिजे. आणि या भूमिकेवर राहण्यासाठीचं एकमेव साधन म्हणजे काय आहे, तर देह. आणि देह म्हणूनच कसा आहे, मनुष्य देह म्हणूनच कसा आहे, तर दुर्लभ आहे. पण तेच भूमिका दुर्लभ कसा आहे, दुर्लभ का आहे, हे सांगण्याचा यत्न समर्थांनी चौथ्या समासाच्या रूपानं केला. देह दुर्लभ निरूपणनाम. श्रीराम समर्थ. देहाकरिता गणेश पूजन. आधी वंदू श्री गणेशा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आणि त्याच्यानंतर काय दाखवलं, तर देहाकरिता शारदा वंदन. नमो शारदा. मूळ चत्वार वाचा, चारी वाचांचं जे मूळ आहे, परा पश्यंती मध्यमा वैखरी, चारी वाचा जिथून उत्पन्न झाल्या, एवढंच काय बोलले, वाचा आहे म्हणजे विचार आहे, विचार आहे म्हणजे विवेक आहे, आणि विवेक आहे म्हणून मनुष्य जन्म आहे. आणि मनुष्य जन्म जिच्यामुळे आहे, किंवा ही मायाच जिच्यामुळे आहे, ही मायाच जिच्यापासून आहे, अशी ती कोण आहे, तर ती मा शारदा आहे. म्हणून नमो शारदा मूळ चत्वार वाचा. आणि तिच्यामुळे विवेक आहे, म्हणून गमू पंथ आनंत या राघवाचा. तिच्यामुळे मनुष्याला या मार्गावर चालता येतं. बोलले ती परे पश्यंती मध्यमा वैखरीच्या रूपानं इथे पिंडाकडे, मनुष्य देहाकडे उभी आहे. म्हणून मनुष्य इकडे भगवत मार्गावर, सद्गुरू मार्गावर चालू शकतो. आणि म्हणून गमू पंथ, गमू म्हणजे काय, चालणे, क्रमण करणे, त्या मार्गावर चालण्याचं
सामर्थ्य कोणापाशी किंवा कोणामुळे, तर ह्या शारदे मातेमुळे. म्हणून तिचं वंदन प्रत्येक पूजेच्या आधी केलं जातं. आता ही सगळी विधी करायची, हे सगळं करायचं म्हणजे अर्थातच कलियुग आहे, अर्थातच अडथळे येणारच, अर्थातच कंटाळा येणारच, अर्थातच देहबुद्धी येणारच. मग ह्या अशा देहबुद्धीला बाजूला करण्यासाठी म्हणून आधीच गणेशपूजन दाखवलेलं आहे. देहाकरिता गणेशपूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन. आणि बोलले हे दाखवेल कोण, हे सांगेल कोण की बाबा गणेशपूजन कर, की बाबा शारदा वंदन कर, की बाबा विवेक धारण कर. पण कुठला विवेक धारण कर हे सांगेल कोण, तर देहाकरिता गुरु सज्जन. या देहाचं हित व्हावं, या देहाचं कल्याण व्हावं, या देहाचं सार्थक व्हावं म्हणून काय दिलं, तर बोलले देहाकरिता गुरु सज्जन. आज आम्हाला हे श्रवण मिळतं आहे, हे कोणाच्या कृपेनं, तर देहाकरिता गुरु सज्जन. नाहीतर अवस्था कशी होती, बुडते हे जन. बोलले बुडते हे जन, जन बुडण्याचीच अवस्था होती. प्राण्यांसारखं खाणं पिणं, मैथून करणं, झोपून जाणं आणि काळ दिवस मान क्रमात राहणं एवढंच फक्त होतं. म्हणजे एका अर्थानं बुडणंच होतं. असं नुसतं पशुसारखं जीवन घालवणं म्हणजे एका अर्थानं काय आहे, तर ते वायाच घालवणं आहे, बुडणंच आहे. म्हणून देहाकरिता गुरु सज्जन. बाबा बुडते हे जन देखवे ना डोळा. म्हणून तोच आला सद्गुरू. आता तो डायरेक्ट असा बोलले हातात सुदर्शन चक्र घेऊन किंवा बोलले असे ते त्रिमुखी दत्त, एकीकडे ब्रह्मा, एकीकडे महेश, किंवा मग असं कुठेतरी एकच एक श्रीपाद भूमिका, किंवा कुठेतरी एकमुखी दत्ताची भूमिका, किंवा कुठेतरी असं घोड्यावरून, कुठेतरी रथावरून. बोलले हे असा जर तो आला असता तर त्याच्यापाशी तुमच्या आमच्यासारख्याचा नंबरच लागू दिला नसता. या सगळ्या राजकारण्यांनी म्हणा, किंवा या सगळ्या ढोंगी लोकांनी म्हणा, किंवा कोणीतरी व्यापारी लोकांनी म्हणा, किंवा कोणीतरी लबाड लोकांनी म्हणा, खोटं भक्तीचं असं काही डेकोरेशन सगळं उभं करून दिलं असतं, अशी काही सेटिंग लावून टाकली असती, तर त्या गर्दीमध्ये तुमचा आमचा नंबरच लागला नसता. म्हणून मग त्याने काय उपाययोजना केली, की बोलले देहाकरिता गुरु सज्जन. एक साधारण तुमच्या आमच्यासारखा मनुष्य वेश धारण केला, धरिला वेश तू मानुषी, भक्त जन तारावया. मनुष्य वेश धारण केला आणि मनुष्याचं कल्याण करण्यासाठी, या कल्याण करण्यासाठी देहाकरिता संत सज्जन, गुरु सज्जन. आणि कोण दिलं, तर संत आणि श्रोते. बॅकअप. आता क्रिकेट खेळायची आहे म्हणजे काय, फिल्डर पाहिजे की नाही, सगळे बॅकअप पाहिजे की नाही. फलंदाजाने जर चेंडू टलावला तर तो चेंडू अडवण्यासाठी काय पाहिजे, बॅकअप पाहिजे, फिल्डिंग पाहिजे. मग त्यासाठी कोण दिलं, संत आणि सज्ज श्रोते. एक सद्गुरू तर दिले की बाबा गाईड दिला की कसं तुला बॉलिंग करायची आहे. हा कली तुला टोलवण्यासाठी म्हणून बसलेला आहे. मग याची तुला तुझ्या त्या सगळ्या चेंडूंना, त्याने मारलेल्या, त्याने सगळ्यात घातलेल्या त्या घावांना काय करावं लागेल, तर अडवावं लागेल. बोलले मोहाला अडवावं लागेल. मोहासोबत बाउंड्री लाईन, सीमारेषेच्या पलीकडे जाऊन काय उपयोग आहे का, पेनल्टी बसते 6 रनाची. 6 रन्स मोहासोबत जर गेला ना, मोहासोबत जर चेंडू गेला ना, तर 6 रनांची पेनल्टी. लोभाचं तसंच आहे, अहंकाराचं तसंच आहे, क्रोधाचं तसंच आहे. बोलले ही सगळी पेनल्टी करता करता काय होतं, एक दिवस मॅच हरण्याची वेळ येते. कली त्याचं टार्गेट पूर्ण करून टाकतो. बोलले आपलं टार्गेट फिक्स आहे
बोलले आपलं आयुष्य फिक्स आहे आणि आपल्याला दिलेलं क्षण सगळं फिक्स आहे. आपल्याला काय करायचं आहे. बोलले बाबा नको रन्स काढू, पण ह्या एक नुसतं कार्याकारण संसार जरी केला ना, जास्त फार रन्स करायची गरज नाही. आपल्याकडे काही फार असे मोठे मोठे असे फलंदाज नसले तरी चालतात. पण बाबा रे, समर्थ म्हणाले ह्या अशा लोभाला अडवलं बाज झालं. क्रोधाला, कामाला, अहंकाराला, मत्सराला, द्वेषाला कशाला पाहिजे. काही गरज कशाला इतरांचा द्वेष करून मत्सर करून मी माझं रक्त जाळत बसायचं. आधीच एवढी उष्णता आहे, अल निनोचा प्रभाव सुरू आहे, टेम्परेचर 40च्या पार आहे. आणखी मी मागं योगच याचा त्याचा हेवा दावा करत कशाला बाबा. जो आला त्याला 2 शब्द चांगले बोलले, विषय संपला. तो पण सुखात, आपण पण सुखात. उद्या काही काम पडलं की तो लगेच आपल्याकडे धावत येणार की नाही नाही, हे ताई खूप छान आहे, हा दादा खूप चांगला आहे, ते भाऊ खूप छान आहे बरं का, खूप चांगलं बोलतात, त्यांच्याकडे गेलं ना फार बरं वाटतं. बहुतेक ते समर्थांचं काहीतरी करतात वाटतं. आपले खून काय आहे. बोलले आपल्याकडे आपण त्या मत्सराचा, आपण त्या द्वेषाचा, अहंकाराचा चेंडू अडवलेला आहे. त्याने आपल्याला सीमारेषेच्या पलीकडे नेलेलं नाही, लिमिट सोडलेलं नाही, मर्यादा सांभाळलेली आहे. सीमारेषेच्या अलीकडे रोखणे म्हणजे काय आहे, मर्यादा सांभाळणे. राग, द्वेष, मत्सर आपल्याकडे येणार नाही का, येणारच. पण मग त्याला आपल्याला काय करायचं आहे, अडवायचं आहे. आपण माणूस नाही का, आपल्याकडे भावना नाही का, आपल्याकडे राग संताप नाही का, आहे, येणारच, सगळ्यांकडे येतो. आपण काही बाहेरच्या मंगळ ग्रहावरून आलेलो आहोत का, नाही. परंतु आपल्याकडे काय आहे, देहाकरिता गुरु सज्जन, समर्थांनी आपल्याला गुरु पण दिलेला आहे. आणि म्हणून आता आपण काय झालेलो आहे, तर सज्जन झालेलो आहे. आता आपण परमार्थ करून सज्जन नाही होणार तर मग काय होणार. परमार्थ करून मीच का माघार घ्यावी, मीच का त्याच्याशी आधी राहून बोलावं, मीच का चांगलं बोलावं, मीच का त्याचं काम करा. बाबा रे, तू सज्जन आहे, तू त्या भगवंताच्या पक्षाचा माणूस आहे. तू दुर्योधनाच्या पक्षाचा माणूस आहे का, नाही. मग तू त्या कंसाच्या पक्षाचा माणूस आहे का, नाही. भगवंताच्या पक्षाचा माणूस आहे. भगवंताचा पक्ष कसा आहे की बाबा रे दुर्योधना, आम्ही पांडव, तुम्ही दुर्योधन, तुम्ही काही वेगळे नाही, आम्ही काही वेगळे नाही, तुम्ही आमचेच भावंड, आमचेच काका चुलत्याचे तुम्ही. पण बाबा रे तुम्ही आम्ही भांडण करत बसू तर सगळे जग आपल्याला हसेल. त्याच्यापेक्षा आपण असं करू, तुम्ही जास्त नको, फक्त एक 5 गावं आम्हाला द्या, आम्ही त्याच्यावर आमचं पांडवांचं पोट उदरनिर्वाह भरून जाईल. त्यांना काही भांडण करायची, युद्ध करायची गरज पडणार नाही. एवढं जरी दिलं ना तरी भरपूर आहे. हे 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 हा कोणाचा पक्ष आहे. बघा बघा बघा, एवढ्या सगळ्या पूर्ण चक्रवर्ती सगळं साम्राज्यामधून, म्हणजे अखिल भारतवर्षाचं सगळं सामर्थ्य, राज्य, ते सगळं हस्तिनापूर, आणि त्याचे खरे उत्तराधिकारी पांडव, आणि त्यांचा प्रतिनिधी भगवंत, आणि तो काय करतोय, विनंती करतोय. ही भूमिका कोणाची आहे, देहाकरिता गुरु सज्जन, सज्जन, सज्जन. त्याच्यापाशी भगवंत आहे ना, सहजन, भगवंताचे सहजन. भगवंताचा गुण असा आहे की बाबा रे विनंती करतो, 5 गावं फक्त देऊन टाक. हिसकावून घेणे हा कोणाचा गुण आहे, दुर्जन, म्हणून कोण, दुर्योधन. सज्जन कोण, पांडव, युधिष्ठिर, की बाबा रे 5 गावं फक्त आम्हाला दे. पण ऐकलेलं नाही. कारण का ऐकलेलं नाही, कारण सहवास नव्हता. सज्जन, भगवंताचा सहवास नव्हता. आम्हाला सद्गुरु कृपेनं, देहाकरिता गुरु सज्जन, सद्गुरु कृपेनं
फार सुंदर असा भगवंताचा सहवास लाभलेला आहे. संत श्रोते. आता वृत्ती कशी झाली पाहिजे? संत श्रोते. आता उन्हाळा आहे, एक दिवसभराचं सगळं उकाड्यानंतर उकडत असतं, सगळं गरम सगळं होत असतं आणि संध्याकाळी असं थंडगार असं शॉवर घ्यावंसं वाटतं. का घ्यावंसं वाटतं? उष्णता कमी झाली पाहिजे म्हणून. समर्थांनी आपल्याला काय उपाधी दिली? संत श्रोते. बाबा रे, हे असली मीपणाची असली अशी ही क्रोधाची, अशी ही अहंकाराची, मत्सराची, द्वेषाची सगळी उष्णता कमी झाली पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे? थंडगार अशा श्रवणानं, अखंड उपासनेनं काय करत राहिलं पाहिजे? तर स्नान करत राहिलं पाहिजे. संततधार अशी सतत ती सुरू असली पाहिजे. जशी त्या महेशाच्या, त्या गंगेश्वराच्या, ज्याच्या जटामध्ये, जटाधर ज्याला म्हटलं जातं, ज्याने जटेमध्ये गंगेला धरून ठेवलेलं आहे, असा जो ऋषिकेश आहे, बोलले त्याच्यासारखं शांत सगळं राहता आलं पाहिजे. आता वेळ आली की तो तिसरा डोळा उघडतो. तर कधी कधी परिस्थिती नाईलाज असतो, हद्दीच्या बाहेर झालं तर बोलले तिसरा डोळा तो उघडतोच, परंतु होता होईल तोपर्यंत तो त्याचा भजा राम विश्राम योगेश्वरांचा. तो योगेश्वर जो आहे, अखिल योगांचा जो ईश्वर आहे, तो राम जप करत असतो, तेव्हा त्याला त्याच्या चित्तामध्ये शांती मिळते. बोलले आपण पण असं शांत करायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. आपल्याला असं वाटतं ना की माझं निवेदन समर्थ पूर्णच करत नाही. बाबा रे, आपल्या सगळ्या समर्थांचा ना आपला काय प्रॉब्लेम होऊन जातो माहिती आहे का? समजा आपण एखाद्या लग्नामध्ये आहोत आणि आपल्याला एखाद्याचा फोन आला, तिकडे ते बँड बाजा वरात सगळं सुरू आहे, आणि आपल्याला एखाद्याचा फोन आला, आपल्या नातलगाचा म्हणा किंवा आपल्या प्रिय पत्नीचा फोन आला किंवा प्रिय पतिदेवांचा फोन आला, तर तो बिचारा किंवा ती बिचारी जोरजोरात ओरडते. इकडे आपल्याकडे अवतीभोवती सगळा बँड बाजा बारात, काही धड ऐकूच येत नाही. आता बोलले समर्थ म्हणाले, बाबा रे, असा सगळा अवतीभोवती सगळा डोक्यामध्ये इकडे तिकडे सगळा बँड बाजा बारात घेऊन फिरशील, वासनांचा, अहंकाराचा, मीपणाचा, द्वेषाचा, कामनेचा, भावनेचा, सगळं संसार एके संसार, लोभ एके लोभ, सगळं मोबाईल एके मोबाईल, टी व्ही एके टी व्ही, त्याच्यामध्ये आता उन्हाळा आहे, कूलरचा आवाज. बोलले आजूबाजूला सगळ्या लग्नांचा आवाज, सगळा गोंधळ 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 गोंधळ. अशामध्ये आपला आवाज समर्थांपर्यंत जाईल कसा? मग बाबा रे, समर्थ म्हणाले, हे बाहेरचा म्हणजे काय, लोभाचा, वासनेचा, मोबाईलचा, टी व्हीचा, कूलरचा सगळा असा बँड बाजा बारातीचा सगळा आवाज कमी कर. असं दिवसातून निदान तास अर्धा तास शांत तरी बैस. नाही बाबा, तुलाकडून उपासना होत. 10-15 मिनटं स्मरण कर, ते नाही होत 5-10 मिनटं असं नुसतं ध्यान कर. नुसतं असं शांत बसून असं 15-20 मिनिटे, 10-15 मिनिटे अगदी अलगद सगळ्या श्वासांकडे बघत राहा. श्वास आला, येतो आहे, तो जातो आहे, मध्ये पॉज आहे, एवढंच फक्त ऑब्झर्व करायचं डोळे मिटून. बोलले एवढं जरी केलं ना बाबा, तुझ्या आतला कोलाहल थांबेल. आणि तुला काय म्हणायचं आहे, तुला काय सांगायचं आहे, तुझं काय निवेदन आहे, ते त्या मालकापर्यंत जाऊन पोचतं. आणि इच्छा, आकांक्षा आपल्या सगळ्या अलगद अशा पूर्ण व्हायला लागतात. फार साधं सोपं आहे. आता काय,
आता ठीक आहे म्हणाले, आता काहींना वेळ नसतो, घरी कामं, मुलं बाळं, हे ते अमुक तमुक. बाबा रे, आता सुट्या आहेत किंवा मग जेव्हा शाळा चालू असतात तेव्हा समजा गृहिणी असेल, पती ऑफिसला, मुलं शाळेमध्ये, कामं वगैरे आवरून थोडा वेळ मिळतोच की नाही. थोडा वाटलं तर आराम करून घ्यायचा. थकवा शीण सगळा निघाला, कारण सकाळचं बिचारं काही ना काही सगळं सुरूच असतं. थोडा आराम झाला, मग काय, मग टी व्ही लावायचा, मोबाईल बघत बसायचं. ते करायचंच आहे, पण त्याच्या आधी 15-20 मिनिटे, अर्धा तास, तासभर असं शांत बसलं की आपलं काय आपली वेवलेंथ जाते त्या मालकापर्यंत. आपल्याला काय म्हणायचं आहे, आपल्याला काय पाहायचं आहे किंवा काय पाहिजे आहे. असं नुसतं नामाचा कंटाळा येतो, उपासनेचा नुसतं अलगद, नुसतं कुठेतरी त्या मालकाची, आपल्या आवडत्या भगवंताची, आपल्या आवडत्या सद्गुरूंची मूर्ती सगळी मनामध्ये आठवावी. आणि काय करावं म्हणजे नुसतं बघत बसावं. एक भक्तिरस, एक आनंदरस आपल्या डोक्यातून पाझरतो. इतकं छान वाटतं, सगळा तणाव सगळा निघून जातो. आणि मग आठवायचं आपल्याला काय पाहिजे ते. मग त्याला बरोबर फोन लागतो, मग तो बरोबर बोलतो आपल्याशी. आणि हळूहळू 2, 4, 8, 15 दिवसात तशा गोष्टी हळूहळू आपल्या आयुष्यात बदल घडायला लागतो. हे सगळं डिपेंड ऑन आपल्या सगळ्या शिलकेवर, आपल्या सगळ्या, किती आपली उपासना, किती आपली भक्ती, किती आपण रोज बसतो, असं त्याच्यावर सगळं डिपेंड करतं. नाहीतर मग समर्थ, तुम्ही तर सांगितलं, आता हे सांगणारे कोण आहेत? समर्थच आहेत. धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाही. हा मालकाचाच सगळा माल आहे. तो कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून सगळे त्याचे पोते वाहून घेतो. आपण सगळे हमाल, तो बरोबर ज्याला माल पोचवायचा, जसा पोचवायचा तसा बरोबर घेऊन जातो. आणि मग पोहोचल्याच्या नंतर जो आनंद समाधान आपल्याला प्राप्त होत असतं, म्हणून फार सुंदर आहे. रोज बसायला पाहिजे, थोडंसं शांत, आपलं चित्त थोडं अलगद असं स्थिर करायला पाहिजे. सगळं मिळतं संत 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 असं चित्त. मग हळूहळू संत संत करण्याचा सगळा हा सराव आहे. हे चित्त शांत करण्याचा हा सराव असं. मग हे हळूहळू चित्ताची शांतता वाढत जाते. तर टोटल सगळं चित्त शांत झालं त्याला संत म्हणतात. 24 तास जो शांत राहतो त्याला संत. त्याच्या चित्ताकडे संसाराचे विचार चालत नाही, बोलले तो कोण आहे? तो संतच आहे. असं संतत्वाचा प्रवास पुढचा आहे. बाबा आधी आपले कामं तर करून घे, आधी आपले भाग तर सोडवून घे, आधी आपलं सगळं ताणतणाव तर दूर कर, थोडंसं शांत बसून. म्हणून आपल्याला संत श्रोते म्हटलेलं आहे. आता आपण श्रोते आहोत, पण आपल्याला काय व्हायचं आहे? संत व्हायचं आहे. फार सुंदर, फार सुंदर दिलं मालकाने आज. त्याचे आपण आभारी आहोत, ऋणी आहोत. एवढं मर्मातलं मर्म त्याने आपल्याला सगळं आज काढून दिलं. आणि पुढे काय दाखवलं? देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अधेने करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या. देहाकरिता हे चालती, देहाकरता ते करीती, देहाकरता असं करती, देहाकरता तसं करती. याचा आशय काय आहे? तर एका दृष्टीनं आपल्या जीवनाकरता आहे, किंवा जीवनाचं सार्थक, देह म्हणजेच आपण आहोत, आपण म्हणजेच आपलं जीवन आहे, आपलं आयुष्य आहे. म्हणजे हे सार्थक करण्यासाठी म्हणून काय आहे? तर कवित्वे चालती. बोलले खूप सारं ग्रंथलेखन, खूप साऱ्या कविता, खूप सारं शास्त्रलेखन झालं. हे कोणाकरता झालं? हे आपल्याकरिता झालं. देहाकरता अधेने करीती. बोलले याचं सार्थक करण्यासाठी अधेने करीती, अभ्यासिती नाना विद्या. बोलले वेगवेगळे सगळे विधी असतील, वेगवेगळे सगळा अभ्यास असेल, वेगवेगळे सगळ्या सिद्धी अर्जन असेल, विद्या अर्जन असेल, हे आयुष्यामध्ये येऊन सगळं केलं तर त्याचा सगळ्यांचा अल्टिमेट एकच हेतू आहे, एकच उद्देश आहे की व्हावे जन्माचे सार्थक. देहाकरिता ग्रंथलेखन. मग असं लेखन असं करावं. बोलले हे एकमेव आहे, शेवटचं आहे. आलो शेवटचा आणि जाईन शेवटचा. पुनरपी न ये जन्मा.
बोलले आता शेवटचा आलेलो आहे, आता काही असं नेहमीसाठी येणं नाही जाणं नाही. आता शेवटचा आलो, शेवटचा जाणारा व्यक्ती काय करतो, बोलले तो कोणाबद्दलही आकसबुद्धी सूडबुद्धी ठेवत नाही. मग आता आपल्याला जर असं बोलले सगळं सार्थक करायचं आहे, समस्त देहाचं समस्त जीवनाचं कल्याण करून ठेवायचं आहे, मग देहाकरिता ग्रंथलेखन. आता ग्रंथ पब्लिश करावा लागतो, ग्रंथ काय करावा लागतो, त्याचं प्रकाशन करावं लागतं. मग असं ग्रंथामध्ये मग सगळं कसं असं सगळं 2दा 3दा 4दा सगळं रिचेक केलं जातं, की जेणेकरून याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाही ना, किंवा काही याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही ना, किंवा याच्यामध्ये काही प्रिंट मिस्टेक नाही ना. हे सगळं असं 2-2 4-4 5-5 वेळा चेक केलं जातं. मग त्याच्यानंतर काय होतं, ग्रंथ प्रसिद्ध होतो किंवा प्रकाशित होतो. मग बोलले समर्थ बोलले तेच आहे बाबा, हा ग्रंथ प्रकाशित करायचा आहे ना, बोलले एकदाच याचं सगळं सार्थक करायचं आहे ना, मग काय करायचं, देहाकरिता ग्रंथलेखन. असं लेखन कर, रोज कर, नित्यनेमानं कर. की बोलले असं बोलले खोड रबर घ्यायचं काम पडायला नको, पेनानंच लिखाण कर, असं लिखाण कर. बोले असं बघ, असा वाग, असा बोल, असा बस, असे कर्म कर की एक ग्रंथ तयार झाला पाहिजे. बोलले त्याला कोणामध्येही त्याला रिजेक्ट करण्याचे सामर्थ्य असायला नको. कली आणि काळ दुरूनच त्यांनी हात जोडले पाहिजे. बोलले कली आणि काळाने बोलले ब्रह्माला सांगितलेलंच आहे, बोलले धर्माची हानी करेल, लोकांच्या हृदयामध्ये पाप उत्पन्न करेल, आणि परद्रव्य हरक, परस्त्री हरक वगैरे वगैरे असे माझे सगळे मित्र आहेत. श्री गुरुचरित्रामध्ये हा सगळा उल्लेख आलेला आहेच. पण ब्रह्मदेव त्याला काय म्हणतात, बाबा सगळं तुझं ठीक आहे, बाकीचे जनरल कॅटेगरीसाठी हे सगळं लागू आहे, पण काहींसाठी रिझर्वेशन आहे, काहींसाठी आरक्षण आम्ही दिलेलं आहे, ते तुला मान्य करावं लागेल. सुप्रीम कोर्टात बोले संविधानाने काय केलेलं आहे, काहींना आरक्षण दिलेलं आहे, की पूर्वी जे वंचित घटक होते, मग सामाजिकदृष्ट्या म्हणा किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांना काय दिलं आहे, आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून काय की बाबा तेही मुख्य प्रवाहात येतील आणि पुढे एक समान समाज निर्माण होईल, समाजातील दरी दूर होईल, विषमता नष्ट होईल, भेदभाव नष्ट होईल. मग ब्रह्मदेव त्या कलीला काय म्हणाले बाबा तुझं सगळं खरं आहे, तू बाकीचे लोकांना तुला फ्री हिट आहे, तुला जसं पटेल तसं त्यांचं तू कर, पण तुला काही लोक सोडावे लागतील. आता काही कुठले सोडावे लागतील तर बोलले माता पित्याची सेवा करणारे, पतीची सेवा करणारी पत्नी असेल, सद्गुरूंची सेवा करणारा शिष्य असेल, शिवाचं किंवा कुठल्याही देवतेचं सगळं स्मरण करणारा, भक्ती करणारा एखादा भक्त असेल, यांना तुला डिस्काउंट द्यावं, म्हणजे सूट द्यावी लागेल. बाकीच्यांना जर समजा बोलले सगळं त्यांना जिथे गेलं तिथे तू त्रास देशील, पण तुला आमच्या या सगळ्या लोकांना त्रास देता येणार नाही. फार हे अति करतील तेव्हा तुला यांना धरता येईल, पण होता होईल तोवर तुला यांना सोडून द्यावं लागेल, यांना सहाय्य करावं लागेल, यांना मदत करावी लागेल. आणि मग बोलले काय होणार आहे त्याच्यामुळे, ही मदत केल्यामुळे बोलले आपलं कल्याणच होतं, आपलं बोलले चांगलंच होतं, किंवा आपल्याला बोलले आपल्या आयुष्यामध्ये बोलले सद्गुरू कृपेनं काही कमी पडत नाही. मग बोलले हे असं आहे, स्पेशल आपल्याला रिझर्वेशन दिलेलं आहे, सूट दिलेली आहे. मग असं बोलले असं आपण राहिलं पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे, असं आपण बोललं पाहिजे. आपण स्पेशल आहोत, आपण जनरल नाही. आता त्या रिझर्वेशनमध्ये बाहेरच्या तिकडे तरी एक रिझर्व कॅटेगरी असते, म्हणजे काय की जे वंचित घटक आहे त्यांच्यासाठी तो गट आहे, पण इकडे आपण स्पेशल आहोत, स्पेशल आपल्याला त्या ठिकाणी बोलले सवलत आहे. म्हणजे हे रिझर्वेशन नाही तर ही काय आहे, ही कृपा आहे. म्हणून ग्रंथलेखन आता करायचं आहे, नाना लिपी ओळखणं, बोलले सगळं ओळखून चालायचं आहे. कलिधर्म काळधर्म सगळं ओळखून सगळं बरोबर सगळं तिथून अलिप्तपणानं बरोबर सगळं बाजूला व्हायचं आहे. नाना पदार्थ शोधणं देहाकरिता, जे उत्तम आहे, जे भव्य आहे, जे उत्कृष्ट आहे
ते जे जे साराचं आहे तेच आपण स्वीकारलं पाहिजे. बाकीच्यांचा सगळ्यात यथासांग त्याग केला पाहिजे, अशी भूमिका, अशी अपेक्षा समर्थांनी व्यक्त केलेली आहे. देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषीमुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरती प्राणी. आणि मग ह्याच देहाकरिता, देहाचं सार्थक व्हावं, कल्याण व्हावं म्हणून महाज्ञानी महापुरुषांच्या सहवासात आपण राहिलो पाहिजे. संतजनांचं जिथे माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे आपण तिष्ठलो पाहिजे, तेथे आपण गेलो पाहिजे. तेथे मी तिष्ठतू नारदा. सिद्ध साधू ऋषी मुनी बोलले, हे असेच बोलले. त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं कल्याण करून घेतलं आणि तीर्थ फिरले. फिरती प्राणी, असं आपण फिरावं, शोधावं, शोधता शोधता, फिरता फिरता स्वतःचं कल्याण करून घ्यावं. देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. आणि अशा पद्धतीनं मग देहाकरता या सगळ्यांचं साधन काय आहे, देहकल्याणाचं मुख्य साधन काय आहे, श्रवण घडे. आजच्या काळामध्ये तर भगवंताने फार सुंदर अशी सोय सगळी करून दिलेली आहे की म्हणाले, बाबा जरी तुला तिकडे सद्गुरूंपाशी सद्गुरूंच्या कार्यामध्ये जाता आलं नसलं तरी तू बसमध्ये जातो, तिथे थोडा वेळ असतो, तू रेल्वेने प्रवास करतो, तिथे थोडा तुला वेळ असतो. बोलले अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागत नाही, तिथे तुझ्याकडे थोडा वेळ असतो. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, देहाकरिता श्रवण घडे, श्रवण करण्याचा, श्रवण आपले चांगल्या चांगल्या सिद्ध संत महात्म्यांचं सगळं श्रवण आजकाल आपल्याला सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे. म्हणजे जे जे आवडतं ते सगळं घेतलं पाहिजे, जे जे उत्तम आहे ते सगळं, ते कुठे काय मिळेना ते घेतलं पाहिजे. देहाकरिता मननी पवाडे. आणि बोलले मग हे सगळं करून काय केलं पाहिजे, असं मनन करता करताच पवाडे. बोलले पवाडे याचा अर्थ बोलले काय की मननामध्ये रत राहणे, असा आशयानं जरी समर्थांनी या ठिकाणी दिलेला असला तरी पवाडे, जे आता जो सद्गुरू समर्थ आपल्याला जे बोलले अंथरुणाचा सगळा पडल्याचा सगळा भाग देत आहेत, नेमकं तीच सगळी जागा अशी आहे की बोलले बऱ्याच वेळा आपल्याला झोप लागत नाही. मग आपण काय करतो, आपण मनाला आवडेल ते सगळं स्क्रोल करतो आणि मग झोप आणखीनच उडून जाते, कारण ते मनाला आवडतं. मन तिथे कशाला सांगेल झोप म्हणून. आणि मग जिथे 12ला झोप लागायची तिथे पार 1 आणि 2 वाजून जातो. मग सकाळी जिथे 6ला 7ला उठायची सगळी वेळ असते तिथे 8 वाजतात, 9 वाजतात. आणि सुटी वाचली आणि घरी कोणी नसलं, एकटा दुकटा जर असला तर मग आणखी 10 वाजतात किंवा 11 वाजतात किंवा 12. आता शहरामध्ये तर 10, 11, 12 ही तर नित्याचीच सगळी वेळ आहे, तिथला काही विषयच नाही. बोलले हे सगळं काय आहे, हे करंटपणाचे लक्षण आहे. ते पुढच्याच समासामध्ये समर्थांनी दिलेलं आहे. बरोबर बघा, देणे ईश्वराचे असतं. आता बरोबर ओघाने बरोबर सगळी करंटपणाची भूमिका समर्थांनी दाखवून दिली आणि सांगितलं की बाबा पुढच्या समासात सगळं करंट लक्षण, सगळं करंट परीक्षा सगळी तुला करायची आहे. आता करंट लक्षण आताच दाखवून दिलं, पुढच्या समासामध्ये बाबा परीक्षा करायची आहे. आणि मग अशा पद्धतीनं मग बाबा रे पवाडे, श्रवणी मननी पवाडे, तुला असं करंटपणामध्ये पडायचं नाही. आता पवाडे आणि पडे हे वेगवेगळे असले तरी समर्थ आपल्याला इथे काय सांगतात की बाबा इथे तो आता पडण्याचा अर्थ घे. कारण काय की असं तू करंटपणामध्ये पडू नको, दरिद्रपणामध्ये पडू नको, नरकामध्ये पडू नको आणि असं सगळ्या दलदलीमध्ये पडू नको. तर कुठे पड, देहाकरिता मननी पवाडे, श्रवणी पड. बोलले सगळं नाम संकीर्तनामध्ये पड, एखाद्या संत साधू महात्म्यांच्या सगळ्या श्रवणामध्ये पड किंवा ध्यानामध्ये पड किंवा आपल्या आवडत्या प्रिय भगवंताचं सगळं ध्यान सगळं आपल्या सगळ्या चित्तामध्ये आठवण करता करता पड. असं एकदम अत्यंत साधं सोपं सरळ पद्धतीनं समर्थांनी या ठिकाणी सांगितलं. देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. आणि मग या सगळ्याचा एकच बोलले हेतू काय आहे
हे सगळं जर केलं ना बाबा, जे आता सांगितलं, श्रवण मनन, हे सगळं सिद्ध साधू मुनी यांची भेट घे, तीर्थाटन कर, ग्रंथलेखन कर, लिपी ओळखन कर, तर ह्यातून काय होणार आहे? देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. बाबा रे, मुख्य परमात्म्याची भेट होणार आहे, मुख्य परब्रह्म सापडणार आहे, मुख्य देवची ठाई पडिला. मग काय उने तयाला बोलले, हेच तर सार्थक आहे, हेच तर करायचं आहे, हेच तर कल्याण आहे. मग देह कशा करता? ह्याच्याच करता. हेच आहे, ही मुख्य भूमिका आहे. देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. मुख्य परमात्मा आतुडून बघायचा. मुख्य परमात्म्याचं बघा, थोडंसं आम्ही करतो, एवढं सुखात ठेवतो, एवढं आनंद देतो, एवढं सगळं समाधान, एवढं सगळं समृद्धी सगळी घरामध्ये तो भरून देतो. पण 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 थोडं आणखीन जर आम्ही वाढवलं तर काय होणार आहे? बोलले मुख्य परमात्मा तर बोलले त्याचं आणखी संसारातलं थोडंसं दिलं तर एवढा आनंद आहे. परमार्थ म्हणजे त्याची प्राप्ती जर झाली किंवा त्याची खरोखर कृपा जर झाली तर बोलले त्या आनंदाला त्या पारावार नाही. म्हणून मुख्य परमात्मा भेटावा यासाठीच हा सगळा जन्म आहे. देहाकरिता कर्ममार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञानमार्ग भूमंडळी. म्हणून कर्म करत असताना बाबा रे, एक लक्षात ठेवायचं की कशाकरता? देहाकरता, देवाकरिता, कल्याणाकरता, आयुष्याचं सार्थक करण्याकरता मी येथे आलेलो आहे. एवढं ज्याच्या पक्क त्याने ध्यानात घेतलं ना, मग तो कर्ममार्ग त्याला सांगायची गरज पडत नाही. तो बोलतो हे सगळं कार्यकारण आहे, ते बाकीचं मला काही माहिती नाही, मला हे देहाकरिता सगळं, मला हे सगळं कल्याण करायचं आहे. म्हणून मी जे माझ्या सद्गुरूंना अभिप्रेत आहे, जे माझ्या भगवंताला अभिप्रेत आहे तेवढं मी करणार. ह्याच्या पलीकडे मला बाकीचं काही समजत नाही. आता ज्याच्या हातामध्ये तेलाने भरलेला सगळा दिवा दिला आणि सांगितलं, म्हणाले प्रदक्षिणा मार. नारदाचं असंच झालं. नारदाला भगवंतांनी एकदा सांगितलं, बोलले तू असं कर, तेलाचा दिवा घे पूर्ण भरलेला, त्याची ज्योत पेटव आणि ह्या अमुक सगळ्या झाडाला किंवा एखाद्या सगळ्या ह्या महालाला थोड्या प्रदक्षिणा मार. मात्र तेल विझणार नाही याची काळजी घे. आणि तो आला, काहीतरी 15, 20, 11, 22, 21 काहीतरी प्रदक्षिणा त्याला सांगितल्या. तो सगळ्या प्रदक्षिणा मारून आल्यानंतर भगवंताने त्याला प्रश्न केला, म्हणाले बाबा आता मला एक सांग की तू ज्या वेळेस प्रदक्षिणा आता मारत होता त्यावेळेस एरवी तू रोज नारायण नारायण सगळं तुझं सुरू असतं, आत्ता तू किती वेळेला नारायण नावाचा जप केला? तर तो बोलला, म्हणाले समर्था भगवंता, फक्त एक सुरुवात करताना एक वेळ आणि पोहोचलो नारायण, असं फक्त 2 वेळा माझ्याच्यानं नामस्मरण झालं. बोलले हेच आहे. आता भगवंताला हीच भूमिका अभिप्रेत आहे की बाबा रे, तू संसारामध्ये सुरुवात करताना नारायणाला आठव, भगवंताला आठव, आयुष्याचं कल्याण कशामध्ये आहे ते आठव, उत्तम कार्य कर आणि झाल्यानंतर एकदा परमेश्वराचे आभार मान. बोलले तो झाले जन्माचे सार्थक. भगवंताचं अपेक्षित नाही की आपण नारायणासारखं रोज नित्यनेमानं असं शब्दांश बोलले केलं तर उत्तमच आहे, पण नाही झालं तरचा हा सगळा विषय आहे. आणि मग बोलले, मग हे असं बरोबर त्या नारदाचं त्या दिव्यावर त्या वातीवर ध्यान होतं म्हणून त्याने ते विजू दिली नाही. बोलले तसंच आहे. बोलले कर्ममार्ग उत्तम सगळं सार्थक कशामध्ये आहे हे पक्क एकदा ध्यानात घेतलं ना, एकदा ठरवलं ना, तर मग बाकीचं सटर पटर बटर काही त्याच्यामध्ये आपण बघत नाही, काही लोणी बघत नाही, काही मीठ बघत नाही, काही चहापाणी बघत नाही. बोलले सगळं जे काय बोलतो ते सगळं टेबलावर ठेवा बोलतो, बाकीचं काही देणं घेणं नाही. रात्री सुखाने झोप लागू द्या. मग खाली सतरंजी का टाकली असे ना, सतरंजी जरी टाकली ना बाबा तरी छान मस्तपैकी रक्ताभिसरण होतं. सगळं देहामध्ये कुठेही असं बोलले भिसरणाला अडथळा निर्माण होत नाही, छान झोप लागते. फक्त डोक्यामध्ये बोलले शांतता पाहिजे, डोक्यातले सगळे विचार थांबले पाहिजे. हेच आहे बोलले. त्यासाठी उत्तम कर्ममार्गाचा सगळा अवलंब करावा लागेल. देहाकरिता उपासना मार्ग,
कर्माला सामर्थ्य कुठून मिळणार? उपासनेतूनच मिळणार. असं नुसतं करायचं आहे कर्म चांगले करायचे आहे कर्म. पण बाबा रे, मनाला खूप वाटतं, आपल्याला खूप आवडतं सगळं, पण होईल कसं? तर त्याच्यावर उपाय एक आहे की बोलले हे सगळं होईल कसं? तर त्यासाठी सामर्थ्य लागेल. मग त्यासाठी रोजच्या रोज हा उपासना मार्ग पाहिजे. देहाकरिता ज्ञानमार्ग भूमंडळी, आणि या भूमंडळामध्ये ज्ञानमार्ग असायला पाहिजे. बोलले हे असं असलं ना की मग बोलले झालं जन्माचं सार्थक. योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटने घडे. बोलले सगळे योगी तापसी, सगळे वैरागी लोक हे सगळे मनुष्य जन्मात आले आणि बोलले त्यांनी हे सगळं जप तप सगळं वैराग्य सगळं केलं. त्यांचा सगळ्यांचा हेतू एवढाच होता की बाबा रे आयुष्याचं कल्याण व्हावं, देहाचं सार्थक व्हावं. मग बोलले हे फार जपी तपी ज्ञानी श्रेष्ठ लोकांनीसुद्धा हेच केलं, मग आम्ही का करू नये? मग बोलले आमचा पण निश्चितपणे हेतू तोच असला पाहिजे. भ्रम आम्ही त्यागला पाहिजे. इहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहेविन निरार्थक सकळ काही. बोलले इहलोक परलोक सगळ्यांचं सगळं सार्थक करण्याचं, कल्याण करण्याचं सगळं माध्यम एकच आहे, तो म्हणजे हा देह आहे किंवा हे आयुष्य आहे. पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता. बोलले अनुष्ठानं केलं, गोरांजने केले, पुरश्चरणे केले, वेगवेगळे सगळे व्रत वैकल्य उपवास तापवास, पंचाग्नी शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरिता, सगळ्यांचा हेतू एकच आहे. बोलले हे हजारो मार्ग आहेत, खूप सारे पंथ आहेत, पण बोलले हेतू एकच आहे की बाबा रे आयुष्याचं कल्याण व्हावं. आणि हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याकरता समर्थांनी हे सगळं देह दुर्लभ निरूपण नाम या ठिकाणी दाखवलेलं आहे. देहाकरिता पुण्यशीळ, बोलले सार्थक करण्याकरता काय केलं पाहिजे? सतत पुण्याचा संग्रह करत राहिलं पाहिजे. जमेल तसं काहीतरी भजन करून, जमेल तशी उपासना करून, जमेल तसं कोणाची मदत करून, जमेल तसं आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करून, जमेल तसं दीनदुबळ्यांची सेवा करून, जमेल तसं रंजल्या गांजल्यांची सेवा करून काय केलं पाहिजे? पुण्यशीळ. हे कसं आहे, चांगल्या गोष्टी सगळ्या एकत्र आल्या ना मग त्या आणखीन चांगल्या गोष्टींना आकर्षित करतात. म्हणजे आम्ही एक देण्याचा प्रयत्न केला ना, तो भाव आमचा एवढा सुंदर असतो, तर तो भाव मग आणखीन आम्हाला आमच्या आयुष्यात खूप कितीतरी चांगल्या गोष्टी घेऊन येतो. म्हणजे कुठेतरी 10 गोष्टी देव आम्हाला सगळ्या देत असतो. म्हणून कधीच कोणाचं वाईट चिंतू नये, कारण देहामध्ये कोण आहे? तोच आहे बाबा आत्मा. आता हे पुढे सगळं दिलेलं आहे की बोले देह आत्म्याकरिता देह चाले. देह म्हणजे देह नाही, देह म्हणजे आत्मा आहे, आत्मा म्हणजे परमेश्वर आहे. आणि बोलले मग त्याचं आम्ही द्वेष कसं काय आम्ही करू शकतो? अजिबात नाही. देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ शुचिस्मंत. मग हे सगळं पाप केवळ ते बाजूला सारायचं आहे. केवळ बाजूला करण्याची भूमिका तीच आहे. अनर्गळ शुचिस्मंत, अनर्गळ बाजूला सांडून कसं राहिलं पाहिजे? शुचिस्मंत म्हणजे शुचिरभूत, म्हणजे अत्यंत निर्मळ पवित्र, अत्यंत असं राहिलं ना, परमळ निर्मळ, अत्यंत असं निष्कपट निष्कलंक राहिलं ना, त्याचं सुख वेगळंच असतं. आता कपडा आहे, कपडा पांढरा शुभ्र सदरा आहे, शर्ट आहे, डाग नाही ना, असं लख 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 करतो. एखाद दुसरा डाग पडला ना ते असं सगळं लक्ष, ते बाकीचं एवढं पांढरा बिंढरा ते सगळं बाजूला गेलं खड्ड्यात, ते येऊन जाऊन त्याच्यावरच लक्ष, आपलं पण आणि इतरांचं पण. कशाला डाग पडू द्यायचा? बोलले असे अत्यंत छानपैकी असं सुंदर स्वच्छ धुतलेलं वस्त्र प्रेस केलेलं असं घातलं ना की मग असं वेगळा रुबाब असतो किंवा वेगळं असं आत्मविश्वास असतो.
हे असे चुरगाळलेले, मरगळलेले, फाटलेले, डाग पडलेले असं विचित्र कपडे जर घातले तर काही असं आपल्यामध्ये कॉन्फिडन्स त्या ठिकाणी राहत नाही, लक्ष कशात लागत नाही. अत्यंत असं निर्मळ, शुद्ध, सोज्वळ राहावं. आणि काय, देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी, देहाकरिता सगळं काही अवतार वगैरे वगैरे हे समस्त देहांचं, समस्त मानव जातीचं कल्याण व्हावं म्हणून भगवंताने देखील अवतार घेतला. वेशधारी सद्गुरू कार्याला आले. आणि काय, बंडे पाषांडे करी देहाकरिता, कितीतरी युद्धे झाली, कितीतरी बोलले संहार सगळ्या दुष्टांचा भगवंतानं केला. का तर निव्वळ सगळं या सज्जनांचं, या मनुष्य देहाचं कल्याण व्हावं याकरता. आता भगवंताने ज्या दुष्टांचा नाश केला त्यांचं पण कल्याण झालं, कारण भगवंताच्या हातून त्यांचा मृत्यू आला, म्हणजे त्यांना एक प्रकारे ती मुक्तीच मिळाली किंवा तो मोक्षच मिळाला. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरिता. आता समस्त विषय दिले किंवा सगळे त्याग दिले, सगळे विधी दिले, सगळे काय त्या ठिकाणी कार्यक्रम दिले, सगळे सण उत्सव दिले. हे कोणाकरता दिले? देहाकरता दिले की ह्यांच्याकरता देह दिला? हा एक प्रश्न आहे. म्हणजे पाहावे आपणासी आपण जर विचार केला ना, हे सगळं कोणासाठी आहे की ह्यांच्यासाठी आपण आहोत, आपल्यासाठी हे आहे की ह्यांच्यासाठी आपण आहोत? याच्यावर जर मनन केलं, चिंतन केलं तर निश्चितपणे मनुष्याची आसक्ती त्या ठिकाणी संसारातली कमी होत असते. देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते. बोलले हे करण्यासाठी म्हणून किंवा मुख्य मार्गसुद्धा दाखवला देहाला. बाबा देहाचं हित कशामध्ये आहे? तर या सगळ्या नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती हे सगळं करण्यासारखं आहे. आधी जे दिलं ना ते कार्याकारण करण्यासारखं आहे, काही गोष्टी अजिबात न करण्यासारख्या आहेत. आता हे सगळं विवेक धर्म जो गेल्या समस्त समर्थांनी शिकवला त्याच्यावर सगळं हे अवलंबून आहे. देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी. बोलले दानधर्म, वर्म, पूर्वकर्म बोलले हे सगळे कशाकरता आहे? तर देहाकरिता आहे. देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होईजे व्यर्थ आणि धन्य. तर व्यर्थ व्हायचं की धन्य व्हायचं हे आपल्यावर आहे. बोलले इथेच दिलेलं आहे. बोले स्वार्थ जर बघितला तर खऱ्या अर्थानं स्वार्थ काय आहे? तर परमार्थ. बोले स्वतःचं कल्याण करणं एवढं मोठं काम काय असू शकतं? स्वतःचं सुख ज्याच्यामध्ये आहे ते करण्यापेक्षा दुसरं वेगळं मोठं काम काय असू शकतं? काहीच असू शकत नाही. मग खऱ्या अर्थानं जो स्वार्थी आहे, खरा स्वार्थ परमार्थ करण्यामध्ये आहे. आणि असा स्वार्थीच परमार्थी असू शकतो. बाकीचे तर वेडे आहेत, बाकीचे तर ते उगाच काहीतरी विषयांच्या मागे, संसाराच्या मागे लागून स्वतःचं खरं सुख त्यांनी गमावलेलं आहे. देहाकरिता होईजे व्यर्थ आणि धन्य, देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. आता नाना कळा कुठे अधिक व्हायला पाहिजे की कुठे उन्हा कळा, कुठे मायनस व्हायला पाहिजे हे आता कळलं पाहिजे. बोलले एवढा विवेक तरी आपल्याला आता आला पाहिजे की बाबा रे कुठे हातपाय पसरायचे, कुठे बोलले त्या ठिकाणी सगळं अंग आखडून घ्यायचं. म्हणजे काय की बोलले ज्या ठिकाणी बोलले स्वतःची अधोगती आहे तिथून काय केलं पाहिजे? काढता पाय घेतला पाहिजे. आणि जिथे बाबा कल्याण आहे तिथे अधिक गेलं पाहिजे. साधं सोपं सरळ हे भगवंतानं आम्हाला दिलं. नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. आणि वेगवेगळे साधनं दिलेली आहे. कशा करता बाबा? साधनं आहेत पण साधनांमध्ये अडकून जाऊ नको. साधनांचा वापर कशा करता आहे? बंधनं तोडण्यासाठी आहे. साधनांचं बंधन लावून घेशील तर कसं चालेल? अमुकच वेळेला अमुकच झालं पाहिजे, अमुक करताना अमुकच असं केलं पाहिजे, तमुक असं काहीच नाही बाबा. एक प्रेम उत्पन्न झालं ना भगवंताबद्दल तर केलं ते सगळे नीती नियम सगळे त्या ठिकाणी गळून पडतात.
आता अर्थातच प्रेमी भगवतप्रेमी मनुष्य काही नीतीचं सोडणार नाही, पण म्हणायचं सांगायचं तात्पर्य काय आहे समर्थांना की बाबा रे, मग तिथे तुमच्या सगळ्याच गोष्टींना भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न होतो. तिथे तुम्हाला कसल्याच गोष्टीला दोष लागत नाही, हा मतितार्थ आहे. म्हणजे तुमचं प्रेम आहे ना, मग तुम्ही समजा भक्ती करताना एखादा प्रमाद घडला, समजा एखाद्या काहीतरी विरुद्धच दिशेला तोंड केलं गेलं म्हणा किंवा काही झालं, काही भगवंताला लागत नाही. भगवंत भावाचा फक्त भुकेला आहे. देहे सकळांमध्ये उत्तमू, देही राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेकी जाणती. आणि मग हा अशा पद्धतीनं सगळ्यांमध्ये उत्तम असा हा देह आहे. देही राहिला आत्मारामू. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बाबा आहे सगळा आट्टा, एवढा सगळा उहापोह कशासाठी? जो आत्माराम देहामध्ये राहिला ना, त्याच्यासाठी हा सगळा उहापोह आहे. देही राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमू, विवेकी जाणती. आणि सगळ्या ठिकाणी बाबा जे घट आहेत, सगळं देह आहेत, तिथे सगळ्या देहांमध्ये तोच आहे, हे मुख्य समजून घेण्यासारखं आहे. देही राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमू. देही राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमू. एवढी ओळ कंठस्थ करून घ्यावी, जेणेकरून हृदयस्थ आपल्या काय राहील? भगवंत राहील. आणि काय दिलं तर बोलले, देहाकरिता नाना कीर्ती, देहा अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार माळिका. कीर्ती अपकीर्ती, सुख दुःख आनंद शोक, हे आयुष्यामध्ये संसारामध्ये देह आहे तर सुरूच असणार आहे. हे फारसं असं काही बोलले त्याच्यामध्ये इतकं मनाला लावून घेऊ नाही, फार वाहून जाऊ नाही. कीर्तीच्या पण जास्त मागे लागू नये, अपकीर्तीच्या पण जास्त मागे लागू नये. बोलले कीर्ती आली ना तरी ती कीर्ती, हे भगवंता तुझ्यामुळे ही कीर्ती मिळत आहे, कृपा या कीर्तीमध्ये माझा सगळं मन आणि मी वाहून जाणार नाही, अशी बोलले कृपा माझ्यावर करा. अपकीर्ती आली, भगवंता ही अपकीर्ती आता मला सोसावी लागत आहे. माझ्याकडून एखाद्या वेळेस कळत न कळत एखादा प्रमाद घडला, अपराध घडला, भगवंता मला त्याचा पश्चात्ताप आहे, मी तुमची क्षमा मागतो. आणि हे अपकीर्तीला सहन करण्याचं सामर्थ्य मला द्या. जे काय असेल बाबा ते तुझ्या कृपेनं सगळं होऊ दे, असं म्हणून आपण आपलं नित्य निरंतर भक्तिमार्गाचं उत्तम सन्मार्गाचं काम सुरू ठेवावं. निश्चितपणे तो भगवंत आपणाला सांभाळत असतो. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचेन उत्तमोत्तम भोगिती पदे. आणि मग आणखीन काय दाखवलं? नाना भ्रम दाखवला की बाबा रे, देहाकरिता नाना संभ्रम दाखवला. आणि भोगिती पदे, भ्रम संभ्रम देह असताना हे सगळे उभे राहणार आहे, पण बोलले सगळे भोग, सगळं भ्रम संभ्रम सगळा त्या ठिकाणी सामोरे जात असताना आपलं मुख्य सगळ्या त्या जीवनाच्या सगळ्या सार्थकतेला, लक्ष्याला मात्र आपण विसरू नये. देहाकरिता सकळ काही, देहाविन काही नाही, आत्माविरे ठाई ठाई नव्हताच जैसा. सगळ्या देहामध्ये बोलले, आता देहामध्ये शोधलं जर आत्म्याला तर सापडेल का? नाही, तो विरलेला आहे, म्हणजे विरघळलेला आहे, जणू काही नाहीच आहे, तो सापडणार नाही. पण हे जे आहे आपल्याला वाटतं जे देहाकरता आहे, पण ते प्रत्यक्षात कोणाकरता आहे? तर त्या आत्म्याकरता आहे. म्हणजे त्या आत्म्याला सोडवण्याचं काम आपल्याला आत्म्यालाच करा. आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे आत्माच आहे. आणि काय दाखवलं? देहे परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणागुरू, नाना रत्नाचा विचारू, देहाचेनी परलोकीचे तारू. तारू म्हणजे काय? आता नाव असते, त्या नावेत बसून बोले एका तीरावरून दुसऱ्या तीराला जाता येतं. मग आता देह परलोकीचे तारू म्हणजे काय? देह ही एक नाव आहे, आणि ह्या नावेत बसून आत्म्याला काय करायचं आहे? आत्म्याला ह्या तीरावरून त्या तीरावर जायचं आहे. मग त्यासाठी नाव कशी ठेवावी लागेल? म्हणजे अतिशय त्या ठिकाणी कशी ठेवावी लागेल? स्वच्छ ठेवावी लागेल, तिची डागडुजी करावी लागेल, तिची काळजी घ्यावी लागेल. ती कशापासून खराब होते त्या गोष्टींपासून तिला बाजूला ऑइल पाणी करावं लागेल, बरोबर आहे की नाही? तसंच आहे. बोलले
हे हे आत्म्याला इथून तिथे पोचवण्यासाठी म्हणून देह मिळाला. तो असं उगाच इकडे तिकडे असा एंगेज करण्यासाठी नाही मिळाला. म्हणून त्याला असं कुठे भलती सलतीकडे एंगेज करू नये. त्याला एकाच आपल्या लक्षावर, आपल्या मार्गावर एंगेज करावं, मार्ग भटकू देऊ नये. आणि काय, नाना गुणाचा गुणगुरू बोलले. अखिल ह्या देहामध्ये समस्त ब्रह्मांडातली सगळी शक्ती सामर्थ्य दडलेलं आहे. गुणागुरू म्हटलेलं आहे त्याला, नाना रत्नांचा विचारू म्हटलेला आहे. पण कोणासी जो शोधील त्यासी, जो शोधील, सद्गुरु कृपा कळेल ज्यासी, जो शोधील आपणासी. देहाचेन गायन कळा, म्हणजे गायन, देहाचेन संगीत कळा, देहाचेने अंतरकळा ठाई. सगळीकडे गायन, संगीत, वेगवेगळ्या कला, उत्सव, महोत्सव. हे फक्त कशासाठी दिलं की बाबा रे, ऐनकेन प्रकारे फक्त एक साधन संगीताच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून बाबा रे तू आपल्या सगळ्या त्या मूळ सगळ्या हेतूला जाणलं पाहिजे. बाकी एंटरटेनसाठी तर खूप सारं दिलेलं आहे, पण एंटरटेन करता करता आपलं बोलले त्या ठिकाणी आपलं स्वतःचं, आपलं मुळे इतरांचं विषयांचं एंटरटेन होणार नाही याचं मात्र आपण भान ठेवलं पाहिजे. एंटरटेन, गायन, संगीत हे सगळ्या गोष्टी मर्यादेत आणि बोलले एक सगळं अंतरकळा मात्र आपण या ठिकाणी जाणून घेतली पाहिजे. देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभचे केवळ, परी या देहाचं निवळ उमजवावे. आता फळ म्हटलेलं आहे. आता फळ कसं येतं, शेंड्याला येतं. फळ असं मध्येच नाही येत, फांदीच्या शेंड्याला येतं. झाड मोठं होतं, त्याचं फांद्या खोड जाड होतो आणि मग फुलं येतात, शेवटी फळ येतं. मग ते झाडाचं परिपूर्णता होते. तसं या अखिल ब्रह्मांडाचं सगळं परिपूर्णत्व ह्या मनुष्यदेहामध्ये आहे. ब्रह्मांडानं त्याचं सगळं परिपाक करून हे मनुष्यदेहाची निर्मिती केली की बाबा रे हा ब्रह्मांडाचं रहस्य शोधेल, की हा ब्रह्मांडाच्या सगळ्या त्या निर्मात्याला त्या ठिकाणी भेटेल. म्हणून ही सगळी निर्मिती भगवंतानं केली आणि म्हणून याचं दुर्लभत्व, देहे दुर्लभची केवळ, परी या देहाचं निव्वळ उमजवावे. हे उमजलं पाहिजे. देहाकरिता लहान थोर, करीती आपुलाले व्यापार, त्याहीमध्ये लहान थोर किती एक. व्यापार, काम, धंदा, संसार, प्रपंच हे सगळं कार्यकारण कशासाठी दिलं की बाबा रे हा देह चालावा म्हणून दिलं. जे जे देह धरुणी आले ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक. म्हणजे ज्या अर्थी देह मिळाला हेच एक मुळात भाग्य मिळालं आणि त्या देहाच्या संगतीला जर हरिभजन मिळालं तर मात्र विचारू नये, हरिभजने पावन झाले. हेच त्यानेच या देहाचं सार्थक केलं. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ घेऊन आले. म्हणजे अष्टधा प्रकृती, 5 भूते आणि 3 त्रिगुण मिळून हा देह बनला. पण ते काय आहेत, निव्वळ संकल्प रूप आहे. नाना संकल्पे देह फळ घेऊन आले. खरं अर्थानं संकल्प आत्म्याचा आहे आणि तोच हे देहाच्या रूपानं या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. आत्म्याचं पूर्वीचं जी वासना होती म्हणा किंवा जे कर्म होतं त्यानुसार त्याला देह मिळाला. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. पण सगळ्यात मोठा संकल्प या देहाच्या निर्मितीमागे कोणाचा आहे तर तो हरीचा आहे, भगवंताचा आहे. की बाबा रे हा एक माझं लेकरू आहे, माझा अंश आहे आणि हा याच्यामध्ये कुठेतरी विकार उत्पन्न झाला, कुठेतरी भेद निर्माण झाला म्हणून हा भटकतो आहे. याला सत्य कळावं आणि हा पुन्हा मला भेटावा म्हणून याला मनुष्यदेह दिला पाहिजे असा संकल्प कोणाचा आहे, हरीचा आहे. वेलाचे मुळी बीज, उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंश. पण शेवटी हे सगळं कार्य सर्व ठाई तोच आहे, सगळं कार्य त्याचंच आहे. मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते भूमंडळ. म्हणजे मुळाकरता फळ, त्या भगवंतासाठी आपण आहोत, आपल्यासाठी भगवंत आहे, असं हे सायकल आहे. ही सायकल पूर्ण झाली तर आनंदी आनंद आहे. सायकलमध्ये बिघाड जर झाला तर मात्र सगळीकडे मग त्या ठिकाणी अस्ताव्यस्तता म्हणा किंवा कुठेतरी त्या ठिकाणी प्रलयाची अवस्था मग त्या ठिकाणी निर्माण व्हावी लागते. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविने, देह सार्थकी लावणे म्हणजे बरे. बोलले बाबा सगळं सोड आता,
काहीतरी एक देहाचं सार्थक होईल असं कर. आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभययोगे उदंड चालिला कार्यभाग. देह आणि आत्मा यांच्यातलं बोलले म्युच्युअल अंडरस्टँडिंग किंवा त्यांच्यातलं कोरिलेशन आहे. आणि बोलले ह्यांनी दोघांनी एकमेकाला सहाय्य करून दोघांचं कल्याण करून घ्यावं अशी भूमिका या ठिकाणी समर्थांना अभिप्रेत आहे. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काही. बोलले देहाने काही जरी केलं तरी ते आत्म्याला त्या ठिकाणी लागू पडतं. आत्म्याला सगळं ते काय करावं लागतं, भोगावं लागतं. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो, देहे पीडिता आत्मा क्षोभतो, प्रत्यक्ष आता. समर्थ बोलले बाबा सर्व ठाई देहाला बघू नको, त्या ठिकाणी देहामध्ये आतमध्ये असणाऱ्या त्या परमेश्वराच्या स्वरूपाला बघ. म्हणजे कसलाच भेद, कसलीच भीती किंवा कसलाच तिरस्कार, कसलाच द्वेष मनुष्याकडे राहणार नाही. देहा वेगळी पूजा फावेना, देहाविन पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. बाबा तोच आहे जगामध्ये, देहाच्या रूपानं कोण आहे, जनार्दनच आहे, परमेश्वरच आहे. म्हणून त्याला संतुष्ट ठेवलं तरी ते सगळं भगवंतापर्यंत पोहोचतं. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, येथेच तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी. म्हणून धर्मस्थापना जर देहामध्ये केली बोलले तेच पुण्य शरीर घडतं. आणि बोलले अशा देहानं केलेली पूजाच भगवंताला पोचते, त्यालाच तो पूजेचा अधिकार आहे. आधी देहामध्ये नीती न्यायाची धर्मस्थापना करावी, मग भगवंताला पूजावे. थोडक्यात काय, देव पूजावा विमळ हस्ती, तरीच भाग्य पाविजे समजती. सगट भजन करू येते, तरी मूर्खपण अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते काय त्याला. सगट भजन असं चालणार नाही बाबा. असं सगळं बरबट घाण हातांनी किंवा घाण कपड्यांनी म्हणा, म्हणजे अर्थात कर्माचा हा सगळा विषय आहे. आणि देवाला पूजन करायचं, ती पूजा लागू पडत नाही. पूज्य पूजेसी अधिकार, उगेची तोषवावे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. आता जो पूज्य आहे त्यालाच पूजेचा अधिकार असतो, तसंच हे सगळं आहे. आपण उगाच कोणालाही मान देत नाही, जो अधिकारी असतो त्यालाच मान देतो. तसं भगवंताचं आहे बाबा. तू सगळं उत्तम सगळं कर्माचरणाची भूमिका जर आतमध्ये असेल, उत्तम सगळी भक्तिभाव प्रेमाची भूमिका आतमध्ये असेल, तर ते सगळं भगवंतापर्यंत पोचतं. उगाच काहीतरी दांभिकतेनं किंवा म्हणा किंवा लोभातून सगळं केलेलं जे असतं ते काही कामाचं नसतं. सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव आणिक नाही. म्हणून सगळ्या जगदांतरामध्ये तो देव आहे, त्याच्याशी आपण वैर करायचं आणि देवाला इकडे घरात बसून पूजन करायचं, अशानं काय होणार आहे. क्षोभता राहाव्या कोठे ठाव, तो शोभून चालणारच नाही. बाहेर खऱ्या देवाला शोभवायचं आणि घरामध्ये मूर्तीच्या देवाला संतुष्ट व्हायचं. त्याला छान असं मंदिर करायचं, डेकोरेशन करायचं, सगळं सुवर्ण अलंकारांनी, चांदीच्या सगळ्या वस्त्रांनी सगळं मढवाय, काही उपयोग नाही. म्हणून आणि काय दाखवलं, जना वेगळा जनास उपाव आणि का नाही. त्याला काही पर्याय नाही बाबा. सगळीकडे तुम्हाला समदृष्टी ठेवावीच लागेल, सगळीकडे त्यालाच बघावं लागेल, सगळीकडे त्याचा अनुभव घ्यावा लागेल. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काये सांगावी खून, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. त्याचं अनंत गुण आहेत, त्याची काय महिमा वर्णन करावी. समर्थ म्हणाले बाबा त्याचं महिमा वर्णन करण्यापुरते आम्ही समर्थ नाही. म्हणून तरी बाबा जसं जमेल तसं अध्यात्म ग्रंथ श्रवण, उपासना, संकीर्तन करत जावं, निश्चितपणे कल्याण होईल. आणि काय दाखवलं, परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खून, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहे दुर्लभ निरूपणाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.